Dear student, in the last lecture we have seen cell size. In it we have seen various types of the cells. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असताना जे काही पेशींचा असताना जो काही आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी पाहिला आहे. त्याचबरोबर विविध अशा प्रकारचे असताना जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशींचे असताना जे काही आकार जे आहेत तर ते आकार त्या ठिकाणी पाहिले. याच्यामध्ये बहुतेक असताना जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या असं लक्षात येत नसते की काही असताना जे काही पेशी जे आहेत तर त्या गोलाकार आहेत, दंडाकार आहेत, स्तंभाकार आहेत, सर्पिलाकार, अंडाकृती, आयताकृती अशा विविध आकाराचे असताना जे काही पेशी जे आहेत तर ते पेशी आपल्याला त्या ठिकाणी आढळण्यात नसतात. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे पहा की देअर आर two types of the cells, that is animal cell and plant cell. पाहतो की आपल्या लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे प्रामुख्यानं पेशी ज्या आहेत तर त्या पेशींचं वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी अशा प्रकारचे असताना जे काही दोन मुख्य अशा प्रकारचे जे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार त्या ठिकाणी आपल्याला आढळण्यात नसतात. These cells consist of various types of the membrane bounded cell organelles. आणि हे जे काही पेशी जे आहेत म्हणजे वनस्पती आणि प्राणी पेशी या पेशी पटलांच्या साह्यानं बनलेल्या विविध अशा प्रकारचे असणारे जे काही ऑर्गॅनेल्स जे आहेत ज्याला सेल ऑर्गॅनेल्स म्हटलेले म्हणजे विविध अशा प्रकारचे जे काही अंगक जे आहेत तर त्या अंगकाच्या अंतर्भावानं त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसतात. प्लांट सेल हॅव ए डिफिनिट शेप ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द सेल वॉल अराउंड देम. याच्यापैकी असणारे जे काही वनस्पती पेशी ज्या आहेत तर त्या वनस्पती पेशीच्या भोवती आपल्याला त्या ठिकाणी स्वतंत्र अशा प्रकारची सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका जी आहे तर ती पेशी भित्तिका त्या ठिकाणी असते आणि त्याच्यामुळं ती असणारे जे काही वनस्पती पेशी ज्या आहेत तर त्या वनस्पती पेशींना विशिष्ट अशा प्रकारचा आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी प्राप्त होणार दिसतो. या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही प्लांट सेल जे आहेत तर ते प्लांट सेल त्या ठिकाणी दिसते आणि अशा पद्धतीची आपल्याला त्या पेशीच्या भोवती असताना जे काही सेल वॉल जे आहेत पेशी भित्तिका जे आहेत तर ते पेशी भित्तिकेमुळे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते की विशिष्ट अशा प्रकारचा आकार त्या ठिकाणी असताना जे काही वनस्पती पेशी जे आहेत तर त्या वनस्पती पेशीला त्या ठिकाणी मिळताना त्या ठिकाणी दिसतो. पुढे बिसाइड्स अनलाइक ॲनिमल सेल प्लांट सेल कंटेन ए सिंगल लार्ज व्हॅक्युल्स. त्याचप्रमाणे पुढे आपल्या लक्षात येत नसते की वनस्पती पेशी जी आहे तर त्या वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकाराच्या असणाऱ्या ज्या काही रिक्तिका ज्या आहेत तर त्या रिक्तिका आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत नसतात. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा अशा प्रकारचे असणारे जे काही व्हॅक्युल्स जे आहेत तर ते व्हॅक्युल्स आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत नसतात. तर त्या ठिकाणी असणारे जे काही प्राणी पेशी जी आहेत तर त्या प्राणी पेशीमध्ये असणाऱ्या जे काही रिक्तिका जे आहेत पहा तर प्राणी पेशीमधले असणारे जे काही रिक्तिका जे आहेत तर ते आकाराने त्या ठिकाणी स्मॉल दिसते. ॲनिमल सेल जे प्लांट सेल जे आहेत तर त्या प्लांट सेलमधले असणारे जे काही रिक्तिका जे आहेत व्हॅक्युल जे आहेत तर ते आकारानं आपल्याला त्या ठिकाणी मोठे दिसते. यांच्यामधला फरक जो आहे तर तो फरक तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे ऑल दीज सेल्स आर नोन ॲज युकॅरियोटिक सेल. आणि हे जे काही अशा प्रकारचे असणारे जे काही दृश्य या सर्व असणारे जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशींनाच आपण त्या ठिकाणी दृश्य केंद्रकीय अशा प्रकारच्या पेशी ज्या आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर पहा पुढे ऑब्झर्व म्हटलेले निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचे आणि हे निरीक्षण करत असताना पाहते या ठिकाणी आपल्याला ही प्लांट सेल आहे ही त्या ठिकाणी ॲनिमल सेल आहे म्हणजे पहिली असणारी जी आहे तर त्या ठिकाणी ती वनस्पती पेशी आहे दुसरी त्या ठिकाणी ॲनिमल सेल आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते त्या ठिकाणी असणारे जे काही ऑर्गन्स जे आहेत तर ते ऑर्गन्स आर सेल ॲज सीन अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साह्यानं दिसणारे जे काही वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी अशा दोघांचे असणारे जे काही डायग्रॅम्स जे आहेत तर त्या डायग्रॅम्स आपल्याला मगाशीच आपण पाहिले की या ठिकाणी अशा पद्धतीचे असणारे जे काही पेशी भित्तिका जे आहेत सेल वॉल जे आहेत तर ते सेल वॉल आपल्याला असणारे जे काही प्लांट सेल जे आहेत तर त्या प्लांट सेलमध्ये दिसून येताना दिसते.
तर ॲनिमल सेल जे आहे तर त्या ॲनिमल सेलमध्ये आपल्याला सेल वॉल जे आहे तर ते सेल वॉल त्या ठिकाणी आढळून येत नाही. दुसरं आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की असणारे जे काही प्लॅन्ट सेल जे आहेत तर त्या प्लॅन्ट सेलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही व्हॅक्युल्स जे आहेत तर ते व्हॅक्युल्स लार्ज आहे, तर असणारे जे काही ॲनिमल सेल जे आहे तर त्या ॲनिमल सेलमध्ये छोटं अशा प्रकारचं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येत नसते की ॲनिमल सेल जे आहेत तर त्या ॲनिमल सेलमध्ये असणारे जे काही क्लोरोप्लास्ट जे आहेत तर ते क्लोरोप्लास्ट त्या ठिकाणी नसतात, तर असणारे जे काही प्लॅन्ट सेल जे आहे तर त्या प्लॅन्ट सेलमध्ये अशा प्रकारचं क्लोरोप्लास्ट, ज्याला आपण हरित लवक जे आहे तर ते हरित लवक आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत नसतं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येत नसते की न्यूक्लियस जे आहे तर ते न्यूक्लियस त्याच्यामध्ये ॲनिमल सेलमध्ये आहे, प्लॅन्ट सेलमध्ये आहे. त्याच्यानंतर असणारे जे काही एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे आहे तर ते एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, ज्याला आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे आहे तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की गोल्जी पिंड त्या ठिकाणी म्हटले किंवा गोल्गी बॉडीज जे आहे तर ते गोल्गी बॉडीज त्या ठिकाणी म्हटलेले आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला असणारे जे काही मायट्रोकॉन्ड्रिया जे आहेत, तंतुकणिका जे आहेत तर त्या तंतुकणिका या ठिकाणी दिसतात ॲनिमल सेल आणि प्लॅन्ट सेलमध्ये. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही सायटोप्लाझम जे आहेत, ज्याला आपण त्या ठिकाणी पेशीद्रव्य जे आहे तर ते पेशीद्रव्य त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेन जे आहे तर ते सेल मेम्ब्रेन, गोल्गी बॉडीज मग अशा आपण त्या ठिकाणी पाहिली त्याला गोल्जी पिंड त्या ठिकाणी म्हणताना दिसतात. त्याच्यानंतर फ्री अशा प्रकारचे असणारे काही रायबोसोम्स जे आहे तर ते रायबोसोम्स त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे अशा प्रकारचे व्हेरियस अशा प्रकारचे असणारे काही ऑर्गन्स जे आहेत तर ते ऑर्गन्स आपल्याला त्या ठिकाणी प्लॅन्ट सेल आणि ॲनिमल सेल या दोघांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येताना दिसतात. आता पुढे द सेल हॅज 4 मेन पार्ट्स, म्हणजे असताना जे काही पेशी जे आहे तर त्या पेशीचे सर्वसाधारणपणे आपल्याला 4 मुख्य अशा प्रकारचे असणारे जे काही भाग जे आहेत तर ते भाग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. त्याच्यापैकी पहिलं सेल वॉल, पेशी भित्तिका. त्याच्यानंतरचं दुसरं आपल्याला सांगितलं सेल मेम्ब्रेन, ज्याला आपण त्या ठिकाणी पेशी पटल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. तिसरं आपल्याला सांगितलंय सायटोप्लाझम, ज्याला आपण पेशी द्रव्य त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि फोर्थ आपल्याला दिलेलं आहे सेल ऑर्गेनेल्स, ज्याला आपण त्या ठिकाणी पेशी अंगक किंवा पेशीचा अवयव त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता पहिलं सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका. द सेल वॉल इज द आउटरमोस्ट कव्हरिंग ऑफ द सेल, इट इज प्रेझेंट ओनली इन द प्लॅन्ट सेल. काय सांगितलेले, द सेल वॉल इज द आउटरमोस्ट कव्हरिंग ऑफ द सेल. ज्या ठिकाणी पेशी भित्तिका जी आहे तर ती पेशी भित्तिका असणारी जी काही पेशी जी आहे तर त्या पेशीच्या सर्वात बाहेरचं त्या ठिकाणी आवरण. आणि दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सेंटेन्स सांगितलेले की इट इज प्रेझेंट ओनली इन प्लॅन्ट सेल. जे काही असणारे जे काही सेल वॉल जे आहे तर ती सेल वॉल आपल्याला फक्त वनस्पती पेशी जी आहे तर त्या वनस्पती पेशीमध्ये आढळून येत नसते, प्राणी पेशीमध्ये ते लॅक आहे, म्हणजे ते आढळत नाही. दुसरं प्लाझ्मा मेम्ब्रेन, ज्याला आपण त्या ठिकाणी पेशी पटल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. द प्लाझ्मा मेम्ब्रेन आल्सो कॉल्ड द सेल मेम्ब्रेन इज ए काइंड ऑफ द थिन कव्हरिंग. म्हणजे पेशी पटल हे एक प्रकारचं पातळ थिन अशा प्रकारचं आवरण असून, तर ते कसं सांगितलं आपल्याला, पातळ अशा प्रकारचं आवरण आहे. दुसरं आपल्याला सांगितलं इट इज एक्स्ट्रीमली डेलिकेट अँड फ्लेक्झिबल. डेलिकेट म्हणजे नाजूक आणि फ्लेक्झिबल याचाच अर्थ आपल्याला लवचिक त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे सर्वसाधारणपणे हे जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे तर ते प्लाझ्मा मेम्ब्रेन कसं आहे, अतिशय नाजूक आणि लवचिक अशा प्रकारचं आहे. इट इज द आउटरमोस्ट कव्हरिंग ऑफ द ॲनिमल सेल. आणि हे जे काय असणार जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे तर ते प्लाझ्मा मेम्ब्रेन आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की प्राणी पेशी जे आहे तर त्या प्राणी पेशीच्या बाहेरचं सर्वात बाहेरचं आवरण त्या ठिकाणी असणार आहे. आता पुन्हा त्या ठिकाणी असणारे ते काही डायग्राम जे आहे तर त्या डायग्राम पहा, तर आपल्या लक्षात येताना दिसते की सेल वॉल जे आहे तर ती सेल वॉल ॲनिमल सेल जे आहे तर त्या ॲनिमल सेलमधलं सर्वात बाहेरचं आवरण. त्याच्यानंतर दुसरं आपण पाहिले की त्या ठिकाणी असणारे जे काही सेल मेम्ब्रेन जे आहे तर ते सेल मेम्ब्रेन पहा त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की अशा पद्धतीचं सेल मेम्ब्रेन जे आहे तर ते सेल मेम्ब्रेन त्या ठिकाणी. हे सेल मेम्ब्रेन मात्र त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना नसते की प्राणी पेशी जे आहे तर त्या प्राणी पेशीचं सर्वात बाहेरचं आवरण. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की सेल वॉल जे आहे तर ती फक्त
प्लॅन्ट सेलमध्येच आहेत. ॲनिमल सेलमध्ये मात्र त्या ठिकाणी प्लॅन्ट सेल जे आहे तर ते प्लॅन्ट सेल काही त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नाही. त्याच्यानंतरचा तिसरा असताना जो काही पार्ट जो आहे तर तो पार्ट आपण त्या ठिकाणी पाहतोय की आपल्याला सांगितलेले की सायटोप्लाझम, ज्याला आपण त्या ठिकाणी पेशीद्रव्य म्हणताना, द लिक्विड पार्ट इन द सेल प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड द सायटोप्लाझम. म्हणजे आपल्या लक्षात येत नसते की पेशीमध्ये पेशी केंद्रक जे आहे तर त्या पेशी केंद्रका व्यतिरिक्तचा असताना जो काही द्रवरूप अशा प्रकारचा असताना जो काही भाग जो आहे तर त्या भागालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी पेशीद्रव जो आहे तर तो पेशीद्रव त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की अशा पद्धतीचं न्यूक्लियस जे आहे तर ते न्यूक्लियस त्या ठिकाणी आहे किंवा इथे त्या ठिकाणी आपल्याला न्यूक्लियस दाखवलेले आणि या न्यूक्लियसच्या सभोवताली आपल्याला छोटे छोटे अशा प्रकारचे असताना जे काही असणारे जे काही पेशीद्रव जो आहे तर तो पेशीद्रव त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे आता इट occupies the space between the plasma membrane and the nucleus. म्हणजे हा जो काही पेशीद्रव जो आहे तर तो पेशीद्रव काय करताना असतो प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजेच काय म्हणतो आपण पेशी पटल आणि असणारे जे काही न्यूक्लियस ज्याला आपण केंद्रक म्हणतो. म्हणजे पेशीद्रव हे पेशी पटल आणि असणारे जे काही केंद्रक यांच्या दरम्यान त्या ठिकाणी आपल्याला आढळण्यात असतं किंवा त्या दरम्यानची जागा त्यांनी त्या ठिकाणी भरलेली असते. सेल ऑर्गेनेल्स आर स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम. पेशीची जी काही विविध अशा प्रकारची असताना जी काही अंगक जे आहेत तर ते अंगक या ठिकाणी हे जे असणारे जे काही पेशीद्रव्य जे आहे तर त्या पेशीद्रव्यामध्ये विखुरलेली आपल्याला त्या ठिकाणी आढळण्यात असतात. त्याच्यानंतर पुढे सेल ऑर्गेनेल्स ज्याला पेशी अंगक म्हणतो पहा कोणकोणती दिलेली. दीज मेनली इन्क्लूड्स न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी बॉडीज, लायसोसोम, मायट्रोकॉन्ड्रिया, व्हॅक्युल्स, प्लॅस्टिड्स एक्सेट्रा. की सर्वसाधारणपणे जे काही सेल ऑर्गेनेल्स जे आहेत तर त्या सेल ऑर्गेनेल्समध्ये प्रामुख्याने न्यूक्लियस म्हणजे केंद्र, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ज्याला आपण त्या ठिकाणी आंतरद्रव्य जालिका त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, गोल्गी बॉडी ज्याला आपण त्या ठिकाणी गोल्जी पिंड त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर असणारे जे काही लायसोसोम्स ज्याला मराठीमध्ये लय कारिका त्या ठिकाणी म्हटलेले. त्याच्यानंतरचं असणारे जे काही मायट्रोकॉन्ड्रिया ज्याला आपण त्या ठिकाणी तंतुकणिका त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. व्हॅक्युल्स रिकाम्या जागा ज्याला आपण रिक्तिका त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि असणारे जे काही प्लास्टिड्स ज्याला आपण लवक जे आहे तर ती लवक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. एवढे असणारे जे काही पार्ट जे आहेत पुढे सांगितले प्लॅन्ट सेल कंटेन क्लोरोप्लास्ट. आणि असणारे जे काही वनस्पती पेशी जे आहे तर त्या वनस्पती पेशीमध्ये मात्र त्या ठिकाणी आपल्याला हरित लवक जे आहे तर ते हरित लवक त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.